मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। त्याप्रमाणे शासनाकडून 65 कोटी रुपये त्याच्यासाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर सानुग्रह अनुदान जो आहे 6,000 रुपये तो देखील दरवर्षीप्रमाणे त्यांना देण्याचा निर्णय बैठकीमध्ये झाला। आता त्याचं इथं आपण क्लिक करणार आणि सकाळी 8 वाजता या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार। प्रत्येकाला 6,000 रुपये सानुग्रह अनुदान आणि अग्रिम म्हणून 12,500 रुपये। काय आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। दिवाळीच्या अगोदर एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे की एसटीच्या 85,000 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6,000 रुपयाचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे। दिवाळीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना 26,500 रुपये मिळणार आहेत। तसंच एसटी महामंडळाला सरकारकडून निधी मिळणार आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचे स्थगित पैसे मिळणार आहेत। यासोबतच पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या अग्रिम म्हणून 12,500 रुपये देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे। पगारामध्ये 6,500 रुपयाची वाढ होती, त्याची थकीत रक्कम जी होती ते 5 महिने अदा केल्यानंतर ती बंद झाली होती। ती थकीत रक्कम तात्काळ सुरू करण्याचा निर्णय घेतला। मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात एसटी कर्मचारी संघटनेची बैठक पार पडली। यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती कठीण आहे, पण सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि एसटी कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड व्हावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे। शासनाकडून 51 कोटी रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे। तसेच वेतनवाढीचा फरक दरमहा वेतनासोबत देण्यासाठी 65 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। एसटी महामंडळाने सण अग्रिमसाठी 54 कोटी रुपयाची मागणी शासनाकडे केली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढेल आणि त्यांची दिवाळी खरंच आनंदाची होईल। म्हणजेच यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार। तर अशा प्रकारचा महत्त्वाचा अपडेट होता। आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।